नमस्कार मंडळी. आज तुम्हाला एका मोठ्या देवीची माहिती सांगणार आहे. पुण्यात प्रसिद्ध असं देवस्थान आहे ते. तुमच्या लक्षात आलंच असेल, विशेषतः पुणेकरांच्या लक्षात लगेच आलं असेल. भवानी माता मंदिर, भवानी पेठेतलं. साधारण हे मंदिर 16व्या शतकामध्ये छोटंसं असं बांधण्यात आलं. नंतर साधारण 1761 मध्ये ह्या मंदिराचे मोठं जे मंदिर तयार केलं ते सुतावणे आणि सातपुते ह्या जोडीनं. लक्षात ठेवा बरं का हे आडनाव. सुतावणे आणि सातपुते ह्या जोडीनं 1761 मध्ये हे मोठं मंदिर बांधलं. 1700 शतकामध्ये अनेक व्यापारी पुण्यामध्ये आले. भरपूर व्यापारी आले. त्यांना जागा पाहिजे होती. मग ती जागा कुठे द्यायची? तर नानासाहेब फडणवीसांनी ही जागा या व्यापाऱ्यांना 1700 सालामध्ये दिली. आणि नंतर मग ही व्यापाऱ्यांचीच पेठ झाली. म्हणजे पुण्यामध्ये व्यापारी पेठ कुठली तर भवानी पेठ असं म्हटलं जायचं. अशी ही भवानी पेठ आणि असं हे भवानीचं मंदिर. तर त्या मंदिरातच बाजूला महिषासूर मर्दिनीचं मंदिर आहे. इथे अनेक लोक, अनेक जण भक्तिभावाने, म्हणजे तुळजापूरला जी लोक जाऊ शकत नाही ती सगळी मंडळी या भवानी पेठेमध्ये येतात, दर्शन करायला येतात. मंगळवार आणि शुक्रवार हे तिचे वार आहेत. या ठिकाणी अनेक जोगती मंडळी पण दिसतात, डोक्यावर जग घेतलेली. काही जण परड्या उजवायला पण तिथे येतात. मग प्रत्येकाचं एक वेगळी पद्धत आहे. म्हणजे मी काळूबाईची परडी घेतली, मी यल्लमाची परडी घेतली, मी रेणुकेची परडी घेतली, मी आणखी कोणाई देवीची परडी घेतली, काही तुळजापूरची परडी घेतली, काही कोल्हापूरची घेतात. 3.5 पिठापैकी बऱ्याच जणांकडे अनेक वेगवेगळ्या परड्या असतात. त्या परड्यांमध्ये कवड्यांची माळ असते. कवड्यांच्या माळा असतात. कवड्यांच्या माळा गळ्यात पण घातल्या जातात. आता खरं सांगायचं तर ह्या कवड्यांच्या जाती आहेत. ह्याच्यामध्ये 4 जाती आहेत कवड्यांच्या. त्याबद्दल एकदा मी सगळं सांगितलं तुम्हाला सविस्तर. कारण एका कवडीबद्दल बोलायचं झालं तर साधारण 20 मिनिटं तरी पाहिजेत. इतकी त्याची मोठी हिस्ट्री येते कवड्यांची. त्यातल्या काही लकी कवड्या समजा एखाद्याला जर मिळाल्या आणि ती माळ जर त्यांनी गळ्यात घातली तर तो जोगता किंवा अंगात येणारी बाई ही प्रचंड श्रीमंत होते. तर अशा तऱ्हेच्या ह्या 4 जातीच्या कवड्या आहेत. ओळखणं फार गरजेचं आहे. काही वर्ष मी अभ्यास केल्यानंतर ते कवड्या शोधून काढल्या, बऱ्याचशा माहिती झाली त्यातली. पण ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात एक मोठी कवडी म्हणजे हंसिनी. ती मिळणं अतिशय रेअर आहे. साधारण 10,000 ते 20,000 कवड्यांमध्ये कधीतरी सापडली तर अशी ही भवानी पेठ आणि असं हे तुळजापूरचं मंदिर, मी तुळजाभवानीचं मंदिर. आता ह्यांना नैवेद्य काय लागतो? तर आपल्याकडे खरं म्हणजे परडी उजवताना सागर संगीत नैवेद्य करावा लागतो. पण हल्ली सगळे शॉर्टकटमध्ये आहेत, त्यामुळे काय करायचं सांगता येत नाही. पण माझ्या आई किंवा इतर अनेक जण जे काही जोगते होते, त्या जोगत्यांबरोबर माझी खूप चांगली दोस्ती होती. तर ते जोगते सगळे मला माहिती सांगायचे तुळजाभवानीची. या भवानी पेठेतल्या मंदिरात ती संपूर्ण हिस्ट्री सांगायची मला.
तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पुरणाचा नैवेद्य असतो, मग त्याच्यामध्ये कुरडया, पापड्या, पापड, भाज्या असतात वेगवेगळ्या, पोळी, आणि विशेषतः श्रावण घेवड्याची भाजी हे सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये आहे. त्याच्यात कोणी बटाटा घालतं, कोणी राजमा घालतं, अनेक डेकोरेशन करण्यासाठी काय 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 घालतात आणि ती भाजी करतात. पण श्रावण घेवड्याची भाजी ही तुळजाभवानीला भयंकर आवडते आणि ती नैवेद्यामध्ये असलीच पाहिजे असं अनेक जोगत्यांचं म्हणणं आहे. तर त्यामुळे तिचं महत्व खूप मोठं आहे. आता बघा, नवरात्रीमध्ये तुम्ही जर त्या देवीला गेलात तर अनेक लोक आपल्या परड्या घेऊन तिथे येतात. वेगवेगळ्या परड्या असतात, काही जोगते डोक्यावर जग घेऊन हिंडतात. असं खूप गर्दी असते आणि अशा दर्शनाला मजा असते ती. पण एरवी सुद्धा तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला मंगळवार आणि शुक्रवार किंवा एरवी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला गर्दी दिसेल. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 16व्या शतकात असलेले हे मंदिर, महाराज सुद्धा तिथे दर्शनाला येत असत. मंडळी, देवीला ज्यावेळेला तुम्ही घरामध्ये उद्या ज्यावेळेला तुम्ही स्वयंपाक कराल त्यात वेली भाजी म्हणजे श्रावण घेवडा. श्रावण घेवड्याची भाजी नक्की करा. मेथीची आहेच आहे. बाकीचा स्वयंपाक करताना मात्र न विसरता कुरड्या, पापड्या, पापड, भजी, कोशिंबीर, अजून तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या काही, पुरणाची पोळी, भात, वरण, सगळं असं छानपैकी नैवेद्य दाखवा. आणि नवरात्रीचा उत्सव छानपैकी साजरा करता येतो. कवड्याची माळ असेल ती उजवून घ्या नवरात्रीत. संध्याकाळच्या वेळेला तुम्ही होम हवन करणार असाल तर त्याच्यामध्ये साधारण एक मंत्र असा आहे की सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. हा सगळ्यांसाठीच उपयोगी आहे. पण तुम्ही हवन मात्र उद्या नक्की करा आणि त्या हवनामध्ये तुम्ही पुरणाचा नैवेद्य म्हणजे पुरण अग्नीला द्या किंवा नैवेद्य जरी दिला तरी सुद्धा चालेल, छोटासा करून अग्नीला. बघा तुम्हाला काय फळ मिळतं ते. आणखीन एक त्या देवीचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे हे एका जोगत्याने मला सांगितलेलं. 21 रुपये घ्या, त्यातला 1 रुपया हा देवीच्या पायाला लावून परत आपल्याकडे घ्या. त्या 20 रुपयामध्ये तो 1 रुपया मिसळायचा. कळला नाही पाहिजे 1 रुपयाचं नाणं त्या 20 रुपयामध्ये कुठलं आहे. 20 रुपयाची नाणी, 21 रुपयाची सगळी नाणीच पाहिजे. त्यातलं एक नाणं 1 रुपयाचं काढून देवीच्या पायाला लावून घ्या आणि त्या नाण्यात मिसळा आणि तिजोरीत ठेवून द्या हे 21 रुपये. जोगत्यांना मी विचारलं असं का, तर ते म्हटलं की आम्ही दातारी चावून तो रुपया देतो, तर देवी सुद्धा पायाखाली तो रुपया घेते आणि उजवून देते. तर तुम्हाला जमल्यास, शक्य झाल्यास, कोणी करून दिल्यास आई भवानीला तुम्ही उद्या 1 रुपया द्या आणि तो पायाला लावून घ्या. बघा तुम्हाला काय फायदा होतो. तो अनुभवीच काहीतरी असणार आहे. तर चला मंडळी, श्रावण घेवड्याची भाजी आणि इतर करू आणि आई तुळजाभवानीला नमस्कार. तुम्हा सर्वांना नमस्कार.